गाईज, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांग्याच्या कापाची खूपच चविष्ट रेसिपी। आमच्या घरी हे काप डाळ भातासोबत खूप आवडीने खाल्ली जाते। ही रेसिपी आणखीन चविष्ट बनवण्यासाठी आपण एक खास मसाला तयार केलेला आहे। सर्वात आधी वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। त्यानंतर टॉवेलने किंवा स्वच्छ कापडाने पूर्णपणे कोरडे करून घेऊ। आता वांग्याचे गोल आकाराचे काप करून घेऊ। काप ना खूप जाड असावेत ना खूप पातळ। प्रत्येक कापाच्या मधोमध एक चीर देऊ, पण पूर्ण कापू नका, त्यामुळे मसाला आतपर्यंत छान भरला जाईल आणि काप अधिक चविष्ट लागतील। आता मसाला तयार करण्यासाठी एका भांड्यात हळद, काश्मीरी लाल तिखट, धने पावडर आणि घरचा मसाला घातले। त्यात नंतर चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले नीट एकजीव करून घेतलेत। आणि हा घरी तयार केलेला मसाला आहे, गुठल्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची। आता ह्या तयार मसाल्यात प्रत्येक वांग्याच्या कापाच्या चिरीमध्ये भरून दोन्ही बाजूंना सारखं लावलंय। सर्व कापांना अशाच प्रकारे मसाल्याचे छान कोटिंग केलंय। ही पायरी नीट केल्यास वांग्याचे काप अधिक चवदार होतात। सर्व कापांना मसाले लावल्यानंतर 5 ते 7 मिनिटं तसेच मुरण्यासाठी ठेवून देऊ। दरम्यान एका भांड्यात बेसन घेऊ। त्यात थोडे पाणी घालून गुठल्या न राहता मध्यम घट्ट पीठ तयार करू। दुसऱ्या ताटात रवा घेऊ। आता प्रत्येक मसाला लावलेला काप आधी बेसनच्या पिठात बुडवू आणि नंतर रव्यामध्ये घोलवून सर्व बाजूंनी छान कोटिंग करू। जास्तीचा रवा हलक्या हाताने झटकून टाकू। कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे काप दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खमंग होईपर्यंत तळून घेऊ। अशा प्रकारे तयार झालेले वांग्याचे काप बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात। हे काप तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सर्व करू शकता। पण गरमागरम डाळ भातासोबत याची चव अगदी अप्रतिम लागते। एकदा ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपींसाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।